शुभ सकाळ. सकाळीच उठली, पहिले तर आपले 32 दात घासून घेतले. मग होते टोपलंभर भांडे. एवढे मोठे भांडे पाहून मला चक्कर यायला लागला. मग आमच्या इकडे लाडोबा पाहतो, तर लाडोबा आमचा झोपून होता. तो काही एवढ्या लवकर उठत नाही. मग भांडे होते. पहिले इकडे कणिक भिजून ठेवून दिली मी. कणिक भिजून ठेवली. मग घेतले आपले मोठे भांडे घासून आणले लवकर. भांडे घासणं झाले. मग आली पोळ्या करायला. मसाला उशीर होऊन जाईल. पटापट मोठ्या पोळ्या टाकल्या चांगला तावा भर मग पोळ्या करून घेतल्या. पोळ्या झाल्या. आणि मग राहते आपलं रोजचं काम रेग्युलर. घेतली आपली एक गोळी खाऊन घेतली पहिले थायरॉईडची. ते घ्यायला गेली तर गेली तोंडात गोळी, पण पाणी सांडलं तिथं. मग पटापट पाणी पिऊन घेतलं 1 ग्लास. गोळी खाणं झाली. झाकून लावून दिलं. मग मांडला आपला इकडे चहा तर माझ्या हातचा काय पाहायला लागते, 1 नंबर बनते. या कधी चहा प्यायले वेळ भेटला तर. मग मस्त चाय बनवला चांगला. आणि एक तर कोणी मोबाईल पकडायला होतंही नाही माझ्याजवळ. एका हातात मोबाईल, एका हातानं चहा चाळणीनं. मग ठेवली चाळणी आपल्या कपावर. मग एका हातात मोबाईल पकडून चहा गाळून घेतला. अर्धा चहा गेला खाली, तिकडे कपाच्या खाली दिसतच असेल तुम्हाला. चहा घेतला. मग बसली. तुम्हाला आता दिसते तो चहा अर्धा सांडून राहिला आणि अर्धा कपात चालला. असं आहे आमचं सकाळचं काम. मग एक तर काही आमचं कोणी शूटिंग घ्यायला राहत नाही सकाळी टायमावर. मग आपला 1 कप चाय घेतला मस्तपैकी. मग बसली तर तयारी करायला. आधी लावली आपली चंद्रभागाशिवाय आपल्याला जमतच नाही सकाळी. मग आपले हेअरस्टाईल वगैरे थोडासा हात फिरवला. मग 1 घोट चहाचा. मग झाली तयारी. मग निघाले आपल्या रस्त्यानं. आपल्या मेन गेटच्या आपल्याकडे अंदर आली. मग दिसले तिकडे मस्त सकाळी चाय कॅन्टीन, समोशाचा सेंट. मन होत होतं जायला नाश्ता करायला, पण काही गेली नाही. कारण की खिशात नव्हते मनी आपल्या. मग म्हटलं जाऊ द्या, नाश्ता काही करावं नाही. होता आपल्याजवळ डबा. आमच्याकडे राहते सकाळी असे हॉटेल आहे, तिथं दवाखाना लागून आहे. मग आली आपल्या अंदर गेटच्या इकडे. मग आले तेवढ्यात आमच्या आकाशभाऊचं आगमन झालं. आमच्या ड्युटीवरचं पोरगं आहे. मग गेली टप्पक आपली मस्त मटकत गेली पंचिंग जवळ. हे आहे आमचं रोजचं काम. पहा, आमच्या आकाशभाऊचं आगमन झालेलं आहे. ॲक्टिवा घेऊन नवीन गाडी घेतली त्यानं. मग आली आपल्या पंचिंग जवळ. आपला पडदा उघडला. मग केली आपली पंचिंग. मग झाली पंचिंग. ते मला थँक्यू म्हणते. तिच्याशिवाय कोणी मला थँक्यू म्हणत नाही.